एक दशक मनसे, एक दशक आव्हानांचं, एक दशक विश्वासाचं, एक दशक काही प्रमाणात अपेक्षाभंगाचं, एक दशक नवीन अपेक्षांचं आणि एक दशक मनसेचं, राज ठाकरेंचं राजकीय कारकीर्द आणि एक स्वतंत्र पक्ष म्हणून काय झालं या दशकभरात, काय होऊ शकतं पुढच्या दशकभरात याचा आढावा राज ठाकरे त्यांच्या षण्मुखानंदमध्ये होऊ घातलेल्या सभेमध्ये तर घेतीलच. आपल्याला सुद्धा त्याचा आढावा घ्यायचा आहे. आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ राजकीय पत्रकार प्रताप थोरात सर, मनसेबद्दल बोलूयात. 10 वर्ष पूर्ण झाली, गोळाबेरीज कशी करायची? क्रेडिट डेबिटमध्ये भरलंय काय आणि गमावलंय काय? कारण काय राजकारण जे होतं शिवसेने मनसेचं, हे तर काय त्या घराण्याभोवतीच ते सत्तेचं केंद्र आहे शिवसेनेचं. हो. आणि युवाशक्ती त्यांच्याकडं एकवटलेली याबद्दल वादच नाही. कारण बराचसा युवक हा महाराष्ट्रातला बहुसंख्याक युवक या दोन पक्षामध्येच विभागलेला आहे. हो. परंतु ते असं शिवसेनेकडे आहे. शिवसेनेनं मुंबई महानगरपालिका जिंकली, त्यावरून त्यांनी ते सिद्ध करून दिलं. हो. हा त्याच्यातला एक भाग आहे. याच्यातला दुसरा मात्र गोष्ट बघितली पाहिजे की लोकांच्या मुख्य प्रश्नाच्या दृष्टीनं यांनी युवक कुठल्या दिशेला न्यायचा त्याची चर्चा केली पाहिजे, ते वळण केलं पाहिजे. हे जुन्या वळणाप्रमाणेच आत्ता जात आहेत. आणि आता एकीकडे तुम्ही पहा की अमेरिकेमध्ये प्रायमरी चालल्यात त्या पक्षाची उमेदवारी देण्याच्या, आणि त्याच्यावरती ते इश्यूवरती करतात. डोनाल्ड ट्रम्प हे सुद्धा काय तिथे न आवडणारे उमेदवार आहेत डेमोक्रॅटिक रिपब्लिकन पक्ष. परंतु ते सुद्धा आक्रमक बोलताना किंवा मी मेक्सिकोमध्ये मधून लोक जे येत आहेत, लोंढे येत आहेत, म्हणजे जो मुद्दा बाळ ठाकरे मुंबईसाठी मांडत असत तोच डोनाल्ड ट्रम्प तिकडं मानतायत. परंतु ते म्हणजे मी तिथं भिंत घालीन, म्हणजे आक्रमक बोलतायत. हे प्रायमरीजमध्ये आहे आणि इश्यूवरती निवडणुका तिथं उमेदवार ठरले जात आहेत. मी फक्त एवढीच तुलना याच्यासाठी केली की इथं इश्यूवरची तुम्ही उमेदवार ठरवताय का, तुम्ही पुण्यासाठी अजेंडा घेऊन काय जाताय का. आता स्मार्ट सिटीवरती आत्ता उद्धव ठाकरे बोलले, तो म्हणजे सरळ भाजपच्या धोरणावरती हल्ला होता आणि मी भगवा फडकणार परत या असेंब्लीवरती तो होता. आता राज ठाकरेंचा विषय जर बघितला तर ते चुलत भावाबरोबरची लढाई हारलेले आहेत. हा एक भाग. हे तर स्वच्छ राजकीय वास्तव आहे, हे त्यांनी फेस केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, त्यांना सातत्यानं इश्यू घेऊन तिथं उभं राहिलं पाहिजे. त्यांच्यामध्ये ते सातत्याचा अभाव असल्यामुळं ते अनेकदा डोळ्याच्या आड जातात आणि मग ते धर्सवृत्ती आहे का काय असा एक संभ्रम निर्माण होतो. तो अपोजिशनची जी स्पेस आहे ती आज पूर्णपणे शिवसेनेकडे आहे. आत्ता फक्त ते शिवसेना हे भाजपच्या विरुद्धच बोलत होते, पण इश्यूवरती आजही शिवसेना बोलत नाहीये. अगदी उदाहरण झालं, ते म्हणतील पठाणकोटचा विषय काढला. अरे पठाणकोटचा विषय काढलात तुम्ही, त्याच्या मूळ विषयाकडे जाता का? बरोबर. तर पंजाबमध्ये ओपनली मागच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला अटॅक झालेला आहे की प्रकाश सिंग बादल यांच्या सुनेचा भाऊ, जे सुनबाई त्यांच्या जे आता भाजपच्या मंत्रिमंडळात आहेत, त्यांचा भाऊ मजिठिया हा तिथला सगळ्यात मोठा ड्रग माफिया आहे आणि तो मंत्रिमंडळात आहे. आणि त्यानं सगळी तरुण पिढी तिकडची गेली. आणि ड्रग माफियामुळं, ड्रग ट्रॅफिकिंगमुळं आपली भारत आणि पाकिस्तानची बॉर्डर ही पोरस जी आहे ना, येतात जातात लोक. मिलिटरीचे लोक कधी सांगतायत की तिथं निदान पाण्याचा जिथं भाग आहे. तुम्हाला ही कंपॅरिझन करण्यामागे राज ठाकरे यांनी फक्त भावनिकच राजकारण केलं? तुम्हाला असं नाही वाटत? आपण ही क्रिटिसिझम तर असावाच त्यांच्या, पण कुठल्याही राजकीय पक्षाने कधी सादर न केलेला एक अतिशय वेल रिसर्च ब्ल्यू प्रिंट त्यांनी सादर केली, ज्याच्यामध्ये इतकी क्रांतिकारी कल्पना आहे की जिल्ह्यांना स्टेट रेल्वेने जोडावं. ते म्हणाले की मेट्रो ही सुद्धा स्टेट ओन रेल्वेच आहे, तर आपण जिल्ह्यांना अशा रेल्वेने जोडूयात. अशा अनेक कल्पना असणारं ब्ल्यू प्रिंट आली. पण खरंच आपण म्हणतो, आपण या ठाकरे बंधूंवर टीका करतो की तुम्ही भावनिक राजकारण करता. महाराष्ट्राच्या जनतेला खरंच भावनिक राजकारणाच्या पलीकडे जायचंय? ही मर्यादा आहे राज ठाकरेंची, म्हणजे दुर्दैवाने महाराष्ट्राने लादलेली मर्यादा आहे. नाही, भावनिक राजकारण हे तुम्हाला फार काळ साथ देऊ शकत नाही, हे वास्तव तुम्ही कधीतरी स्वीकारायला पाहिजे. दुसरी गोष्ट काय की हे सगळं प्रेमाला पाहिजे ना. म्हणजे एक त्याच्यातलं उदाहरण देतो की इंग्रजीतलं ते कविता आहे की प्रेयकर आणि प्रेयसी बसलेत गार्डनमध्ये आणि तो तिला सांगतोय की नाही प्रिय, मला 1000 हात असते तर तुला मी असं हे केलं असतं, कुरवाळलं असतं. ती हे सगळं ती ऐकते तासभर. ती म्हणते अरे मेल्या, तुला आत्ता ते 2 हात आहेत ना, त्याचा वापर कर आणि प्रेमाचा वर्षाव कर. हा जो काही भाग आहे ना, त्यामुळं राज ठाकरेंच्याकडे असेल, तुमच्याकडे आत्ता जी ताकद आहे, आत्ता तुम्ही काय देताय, आत्ता जे वास्तव आहे त्याच्यात तुम्ही लोकांना काय मदत देताय? तुम्ही ती ट्रेन जिल्हा ट्रेननी जोडण्याचा विषय आहे ना, ते होईल तेव्हा होईल. तुमच्याकडे नाही येते तो रेल्वेचा विषय. तुम्ही आत्ता जर नाना पाटेकर आणि ही मंडळी जर आता ती नाम संघटना
जर समजा ओहोळ आणि ओढ्यांचं खोलीकरण करतायत, तिथल्या ग्रामीण भागामधनं सगळं लोंढेच्या लोंढे इकडे येत असतात शहरांच्यावरती, शहरं अमर्याद. तुम्ही ते ओढ्यांचं ओहोळांचं खोलीकरण आणि रुंदीकरण करून तिथं रोजगार वाढवताय का खेड्यामध्ये? याच्यासाठी तुम्ही काय करताय? तुमचे आता 2 हात जे आहेत त्याचा वापर करून तुम्ही लोकांना काय देताय? हा लोकांच्या पुढचा प्रश्न आहे. भावनिक हे फार काळ तुम्हाला साथ देणार नाही. करायचं असेल करा, त्याच्यामुळे काय तुमचा वेळ गेला वाया. राज ठाकरेंच्या मध्ये ऊर्जा आहे, राज ठाकरेंच्या मध्ये लोकांच्या अगदी नाडीला हात ठेवण्याची क्षमता आहे, परंतु त्यांची 10 वर्ष वायाच गेलीत ना. शेवटी हे सुद्धा वास्तव आहे. त्याला त्यांनी त्यांची स्टाईल बदलायची का नाही? लोकांना तिथं दिसलं पाहिजे की काय तुम्ही आत्ता त्यांना काय प्रकारची मदत देऊ शकता किंवा लोकांच्या जिवंत गोष्टींच्यावरती तुम्ही काय करू शकता. दुसरं उदाहरण जर गेलं इथं, आता तुम्ही बाकीचं सगळं बोलाल, मल्ल्या हे तर जिवंत उदाहरण आहे इथलं मुंबईमधलं. मल्ल्या पळून जातात मुंबईतनं. कुठे युवकांची संघटना, 7,000 कोटी रुपयाची कर्ज त्यांनी 13-14 सर्व सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकाला, म्हणजे तुमच्या माझ्या खिशातल्या पैशाला चुना लावून त्यांनी पळून गेले म्हणल्या. काय केलं तुम्ही? 365 दिवस त्यांचा व्हॅलेंटाईन डे चालू होता. तुमचा व्हॅलेंटाईन डेला विरोध असतो ना त्या 14 फेब्रुवारीला. मल्ल्यांचा 365 दिवस व्हॅलेंटाईन डे आहे ना. युवकांच्या रोजगाराचे पैसे 7,000 कोटी रुपये हे घेऊन पळालेच जवळजवळ, ते बुडून पळाले. त्यावेळेला शिवसेना किंवा मनसे सारख्या युवा संघटनांनी काय केलं? हे युवकांचे प्रश्न आहेत खरं तर. त्याबद्दल काय केलं? त्यामुळे भावनिक प्रश्नाला फार थारा नंतर राहणार नाही. आपण थोड्या वेळ बघूयात. मनसेचे नेते बाळा नांदगावकर बोलतायत. आपण बघूयात नांदगावकर काय म्हणतायत. आणि त्याच्या सोबत ते मुद्दा मला 7 येस तुमच्याकडून हवेत. एकूण 9 येस मी काढले, त्यातले 7 येस मला तुमच्याकडून हवेत, पक्षासाठी हवेत. सगळ्यात पहिला संवाद, दुसरं सातत्य, तिसरे सेवा प्रामाणिकपणे, चौथं समन्वय, 5वं सर्वसमावेशकता, 6वं सहकार्य आणि 7वं समर्पण. ह्या गोष्टी मला तुमच्याकडून हव्यात, ज्या तुम्ही आणि मी साहेबांना द्यायला हवंय, महाराष्ट्राला द्यायला हवंय, लोकांना द्यायला हवंय. या तुम्ही प्रामाणिकपणे देऊन बघा, लोक तुमच्या सोबत आहेत. पण तुम्ही जा. आणि 2 येस मला नको आहेत. एक स्वार्थ आणि दुसरं स्वाहाकार. हे 2 येस मला नको आहेत. मला तुमची मेहनत हवंय. ये भावा एक. दुसरा ये मला साहेबांकडून हवाय. तो देतातच मोबदला. तुम्ही मेहनत केली तर तुम्हाला मोबदला देशाला राजा बसलायच की आपला. तुम्हाला जे हवंय ते देतो. त्यांना कुठं हवंय? अरे त्यांनी सांगितले ना, मला तुमच्यातले आमदार, खासदार, नगरसेवक, महापौर, उत्तम सगळंच बनवायचं आहे. तुम्ही देणार आहात की नाही? आम्हाला तुमच्याकडून हवंय. राजा उदार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. महाभारतातली, श्रीकृष्णाला अर्जुन विचारतो, अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो की तुम्ही नेहमी कर्णाची बाजू घेता की कर्ण खूप दानशूर आहे. त्यासारखा दानशूर नाही असं तुम्ही नेहमी म्हणता. तर सांगा आम्हाला, आम्ही का दानशूर नाही? तुला ठीक आहे, तुला उदाहरण सांग, देतो मी तुला, त्याचा प्रचिती देतो आवडतो. आणि समोर 2 टेकड्या असतात. त्या 2 टेकड्या, ह्या तुला 2 टेकड्या दिल्या, त्या श्रीकृष्ण भगवान त्या 2 सोन्याच्या टेकड्या करतो. 2 सोन्याच्या टेकड्या करून सांगतो, हे तुला 2 टेकड्या दिल्यात, त्या गाववाल्याला वाटून टाक. अर्जुन बोलतो ठीक आहे. तो गावात जातो, सगळ्या गावकऱ्यांची सभा घेतो आणि बोलतो या. राज ठाकरेंच्या या सभेवरती आपलं लक्षच आहे. ज्या क्षणी राज ठाकरे बोलायला उभे राहतील, तुम्ही जय महाराष्ट्रावरती त्यांना पाहू शकणार आहात. त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक. पाहत राहा जय महाराष्ट्र.